बांधवांनो, असं म्हटलं जातं की जहा ना पोहोचे रवी वहा पोहोचे कवी. कवी आपल्या कवितातून अनेक शब्दांमधून एक कविता मांडतो, पण अनेक शब्दांच्या कवितेचा मतितार्थ एका क्लिकमध्ये एका फोटोमध्ये जो मांडतो तो कवीपेक्षा मोठा फोटोग्राफर असतो. आणि अशाच फोटोग्राफी कलेला जे हत्यार मिळालं किंवा ज्याच्यावर आपण फोटोग्राफी करतो, आनंद व्यक्त करतो, लोकांचे सुखाचे क्षण त्यात टिपून ठेवतो, जपून ठेवतो, ज्यावर एक मोठी इंडस्ट्री उभी राहिली, असा जो कॅमेरा पूजन आम्ही केलंय आज 19 फेब्रुवारी सालाबादाप्रमाणे आमच्या जामनेर तालुक्यातील शहरातील आणि इनडोअरवाले आउटडोअरवाले जे कोणी फोटोग्राफर बांधव असतील सर्वांनी आज कॅमेरा पूजन करून जनसामान्य ज्यांच्या जीवावर ज्यांच्या सुखादुखावर आम्ही पोट भरतो अशा लोकांना शुभेच्छा देत एकामेकाला पेढा भरवत कॅमेरा पूजन करून आमचा जागतिक फोटोग्राफी दिन 19 ऑगस्ट साजरा केलेला आहे. माझ्याकडून आणि माझ्या मित्रपरिवाराकडून आमच्या या फोटोग्राफी इंडस्ट्रीकडून सर्वांना या जागतिक फोटोग्राफी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. आज 19 ऑगस्ट जागतिक फोटोग्राफी दिन. दरवर्षी जामनेर तालुक्यामध्ये शहरातील आणि तालुक्यातील फोटोग्राफर मिळून हा जागतिक फोटोग्राफी दिनाचा कार्यक्रम आपण दरवर्षी घेतो. सालाबादप्रमाणे आपण यावर्षी तो कार्यक्रम या ठिकाणी घेतला आहे. जे कॅमेऱ्याच्या भरोशावर जे साहित्य आपल्याला जे दिलेलं आहे त्याच्या भरोशावर आणि फोटोग्राफर लोक जे आपण पोट भरतो, जी उपजीविका वागते त्या उपजीविका ज्या साधनावर आपण पोट भरतो त्याचं पूजन करणं, त्याची कृतज्ञता व्यक्त करणं हा या निमित्तानं केला जातो. तसं म्हटलं तर 19 ऑगस्ट या दिवशी हा कॅमेऱ्याचा शोध लागलेला होता. जसे जसे वर्ष निघत गेले तसं याच्यामध्ये प्रगती होत गेली. पूर्वी अनुभवी लोक यामध्ये होते, आता ज्यांना खरंच गरज आहे याच्यामध्ये आपले छोटे बांधव याला वयाची मर्यादा नाही राहिली. आता हा विषय जो आहे हा उपजीविकेचा जो विषय हा एक खुल्ला झाला आहे, ओपन झाला आहे. त्याच्यामुळे बरेचशा लोकांना उपजीविकेचं साधन म्हणून आपण आज या कॅमेऱ्याकडे बघतो. तसंच याच साधनाच्या या शस्त्रावर आपण समाजामध्ये फिरतो, लोकांच्या आनंदात सहभागी होतो. त्याच्यानंतर हे एक शस्त्र आहे, दुधारी शस्त्र म्हटलं तर चालेल. आज समाजामध्ये बऱ्याचशा वाईट गोष्टी घडतात, चांगल्या गोष्टी घडतात. आपण चांगल्या गोष्टीकडे जास्त लक्ष देतो, पण ज्या वाईट गोष्टी घडत असतील, ज्या छुप्या पद्धतीने घडतात ते बाहेर आणण्याचं काम हे शस्त्र करतं, की जे सामान्य लोक करू शकत नाही ते आपल्यासारखा फोटोग्राफर ते करू शकतो. तर त्यामुळे आपल्या फोटोग्राफर लोकांनी एक लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याजवळ काय सामान आहे. दुसरा, जसं आपण देवाला मानतो, देव जसे वेगवेगळे आविष्कार करतो तसे फोटोग्राफीच्या माध्यमातून आज वेगवेगळे आविष्कार आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे देव बाप्पा हार टाकून देतो ॲटोमॅटिकली. फोटोग्राफीमध्ये आता असं बरीचशी सुधारणा झाली की ॲटोमॅटिकली हार येतो, तो तिथे जातो, कलर चेंज होता, ड्रेस चेंज होतो. म्हणजे आधुनिक जगातला जो देव आहे ते जर एक फोटोग्राफर म्हणून आधुनिक देव म्हणून जर त्याच्याकडे पाहिलं तर ते कमी ठरणार नाही. या निमित्तानं जामनेर तालुक्यातील, जळगाव जिल्ह्यातील सर्व जनता, जे आमचे कस्टमर ग्राहक असतील त्यांना सर्वांना परत एकदा आमच्या सर्व फोटोग्राफरच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो. या ठिकाणी प्रभू जालटे यांच्या दुकानात साई फोटो ठिकाणी या ठिकाणी आपण हा कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद.